इथे आपण पाहणार आहोत RLC पॅरलल सर्किट. तर RLC पॅरलल सर्किट याच्यासाठी आपल्याला रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तिन्ही कॉम्पोनंट आपल्याला लागतील. तसेच आपण काय तर त्याच्यासाठी जो सोर्स लागणार आहे तो AC सोर्स घेणार आहोत आपण. ओके, पहिले आपण जे काय कॉम्पोनंट लागतात ते घेऊ. त्यासाठी मी इथे लेस बेसिकमध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये रेझिस्टर घेतला, तर ओकेवरती क्लिक केला आणि रेझिस्टर घेतलेला. त्यानंतर इंडक्टर, इथे इंडक्टर सिलेक्ट केला, ओके, इथं इंडक्टर घेतलेला आहे. ओके, आणि त्यानंतर कॅपॅसिटर घेतलेला आहे. हा जो कॅपॅसिटर आहे तो आपण पॅरललमध्ये कनेक्ट करणार आहोत. त्यासाठी मी कनेक्ट करतो कॅपॅसिटर. आपण तीन कॉम्पोनंट तर घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला सप्लाय देण्यासाठी सोर्स जो आहे पण व्होल्टेज सोर्स घेणार आहोत, AC व्होल्ट सोर्स. तर यामध्ये आपण पॉवर सोर्सेसमधून सोर्स ऑप्शनमध्ये गेलेलो आहे मी. इथून सिंगल व्होल्टेज सोर्स, त्याच्यामध्ये AC व्होल्टेज आपल्याला सिंगल ACचा व्होल्टेज सोर्स मिळेल, तो मी इथं प्लेस करतो. ओके, नंतर हे व्होल्टेज मिळाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे व्होल्टेज मेजर करायचं आहे ते जे काय व्होल्टेज आहे ते हा सप्लाय व्होल्टेज असेल. त्यानंतर सप्लाय व्होल्टेज तर आपण इथून ॲडजस्ट करून सेट करणार आहोत, त्यामुळे ते काय म्हणजे परत मेजर करण्याची गरज नाही. त्यानंतर इथं आपण ॲमीटर जोडणार, तर तो जो ॲमीटर आहे तो हे टोटल करंट मोजण्यासाठी असेल. तसंच इथं एक ॲमीटर म्हणजे या ब्रांचमधले जे काय करंट आहे ते मोजण्यासाठी, आणि दुसरा ॲमीटर या दुसऱ्या पॅरलल ब्रांचमधला करंट मोजण्यासाठी असं आपण कनेक्ट करणार आहोत. ओके, पहिलं मी ग्राउंड कनेक्ट करून घेतो. याच्यामध्ये ग्राउंड, इथं मी ग्राउंड कनेक्ट करून टाकतो. त्यानंतर हे आपण कनेक्शन करूयात. हे कनेक्शन करून घेतलेत. यानंतर आपल्याला ॲमीटर पाहिजेत. त्यासाठी मी इथं प्लेस इंडिकेटरमध्ये इथं क्लिक केलं. हे ओपन झाल्यानंतर मला ॲमीटर पाहिजे. त्यासाठी ॲमीटर पहिला मी घेतो तो वर्टिकल घेतो. हा ॲमीटर जो घेतो आहे तो मी वर्टिकल घेतो. तो इथं कनेक्ट करूया आपण. मग हा जो ॲमीटर आहे आपण कनेक्ट करून टाकू. हा कनेक्ट झालेला आहे. त्यानंतर
मला 2 ॲमीटर पाहिजेत, तर एक ॲमीटर आपण जो आहे तो ॲमीटर एक जो ॲमीटर आहे तो आपण इथं कनेक्ट करणार आहोत आणि एक ॲमीटर इथं कॅपॅसिटरच्या इथं कनेक्ट करू. रेजिस्टर आपण थोडासा प्लेस करू म्हणजे आपल्याला इथं ॲमीटरसाठी जागा तयार करू. इथून रेजिस्टर आणि इंडक्टर कनेक्ट केलं. अजून एक ॲमीटर घेतो मी. हा जो ॲमीटर असेल आत्ताचा तर असेल हॉरिझॉन्टल. इथे एक ॲमीटर प्लेस केला आणि एक ॲमीटर प्लेस केला. ओके, ह्याच्यामध्ये DC तर आपण AC सोर्सवरती काम करतोय म्हणजे ॲमीटर पण आपल्याला ACच लागणार आहे. त्यासाठी सगळे ॲमीटर पहिले आपण AC मोडवरती घेऊयात. AC मोडवरती घेतलेले आहेत. आता हा जो ॲमीटर आहे कुठला करंट दाखवतोय तर कॅपॅसिटर थ्रू. आपण याला IC म्हणजे कॅपॅसिटर थ्रू जो करंट फ्लो होतोय तो दाखवतोय. हा जो ॲमीटर आहे तो करंट दाखवणार आहे तो L आणि R म्हणजे इंडक्टर आणि रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट असणार आहे. त्यासाठी आपण IRL याला नाव देऊया. ओके, असं आपण याला नाव दिलेलं आहे. आता यानंतर हे कनेक्शन करून टाकू ना. हा ॲमीटर इथं, हा जो काय ॲमीटर आहे इथं कनेक्ट केला. नंतर हे कनेक्शन आपण देऊयात. ओके, असं आपण ॲमीटर कनेक्ट केलेले आहेत. हा जो ॲमीटर आहे तो टोटल करंट दाखवणार आहे आणि ह्याला आपण लेबल देऊया कॅपिटल I. म्हणजे हा टोटल करंट इंडिकेट करतोय. त्यासाठी कॅपिटल I ने आपण हा दाखवलेला आहे. हा जो ॲमीटर आहे तो या रेजिस्टर आणि इंडक्टर थ्रू फ्लो होणारा करंट दाखवतोय म्हणून याला आपण IRL म्हणलेलं आहे. हा जो ॲमीटर आहे तो या फक्त कॅपॅसिटर थ्रू फ्लो होणारा करंट दाखवतोय म्हणून याला IC म्हणलेलं आहे. हे कनेक्शन आपण करून टाकू. ओके, आता कनेक्शन झालेले आहेत. तसंच आपल्याला रेजिस्टर आणि इंडक्टर ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण मोजायचं आहे. त्यासाठी मी व्होल्टमीटरमध्ये जाऊन हॉरिझॉन्टल व्होल्टमीटर घेतो. हा रेजिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टमीटर आणि ह्याच्यामध्ये आपण व्होल्टमीटर घेतलेला आहे. हा व्होल्टमीटर इंडक्टरसाठी घेतोय मी. ओके, असे आपण 2 व्होल्टमीटर घेतले. तर असं आपण AC मोड करू. तसंच लेबल जे आहे तर हे व्होल्टमीटर आपण कनेक्ट करू. व्होल्टमीटर कनेक्ट केला आपण रेजिस्टरच्या अक्रॉस आणि हा व्होल्टमीटर पण इंडक्टरच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. आता हा जो व्होल्टमीटर आहे तो रेजिस्टर म्हणजे VR व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर हे शो करेल आणि हा जो व्होल्टमीटर आहे तो व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर शो करेल, इंडक्टर दाखव. तसंच आपण ह्याच्या अक्रॉस पण एक व्होल्टमीटर, ह्याच्या अक्रॉस एक व्होल्टमीटर घेऊया हॉरिझॉन्टल. ओके, कॅपॅसिटरच्या अक्रॉस
हा व्होल्टमीटर VC म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज दाखवेल. असे आपले कनेक्शन आपण केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण हे सिम्युलेशन जे काय डायग्राम आहे ते कंप्लीट झालेले आहे आपले. आता आपण याला रन करू शकतो. तर त्याच्या पहिलं आपण व्होल्टेज ॲडजस्ट करून घेऊ. इथं जे काय व्होल्टेज आहे ते मी 100 व्होल्ट घेतो आणि फ्रिक्वेन्सी जी काय आहे ती फ्रिक्वेन्सी आपण 50 हर्ट्झ हे ॲडजस्ट करून घेऊ. ओके, आपण ॲडजस्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण याला रन करूयात. तर असे आपल्याला करंट हा टोटल करंट मिळाला आणि हा जो सिम्युलेशन रन झालेलं आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू. इथं जो काय करंट आहे तर आपण इथं व्होल्टेज याच्यामध्ये बघा 70.11 व्होल्ट दाखवते. इथं 70.11 आणि इथं जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज 0.22 व्होल्ट दाखवते. आणि इथं करंट आहे तो 0.71 एवढा करंट आहे. तर याच्यामध्ये आपण हे एक रीडिंग झालं. जास्त रीडिंग जर घ्यायचे असतील आपल्याला तर आपण इथून व्होल्टेज चेंज करू शकतो. जे काय आपण 100 व्होल्ट दिलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये सिम्युलेशन स्टॉप करू पहिलं आपण. नंतर 100 व्होल्ट ऐवजी आपण 120 व्होल्ट असं केलं आणि जर आपण हे पुन्हा रन केलं तर असे रीडिंग मिळतील. असे रीडिंग मिळतील. आणि जर अजून एकदा आपण चेंज केलं 140 व्होल्ट. ओके, तर असे रीडिंग मिळतील आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण जे व्हॅल्यू आहेत कॉम्पोनंटच्या व्हॅल्यू ते पण चेंज करू शकतो. आता इथं जो काय रेजिस्टर आहे 1 किलो ओहमचा आहे. हा रेजिस्टन्स जर मी चेंज केला 1 किलो ओहम ऐवजी तर मी घेतलं 100 ओहम. टू 100 ओहम घेऊया. ओके, आणि पुन्हा जर आपण रन केलं आहे ना तर मला व्हॅल्यू चेंज झालेली दिसते. हे काय आहे रीडिंगच्या व्हॅल्यू त्यामध्ये चेंज मिळेल. करू आपण ही व्हॅल्यू जर मी 20 घेतली मिळते. अजून याच्यापेक्षा पण जर कमी केली मी 5 ओहम जर व्हॅल्यू घेतली पुन्हा जर रन केलं ओके तर व्होल्टेज वाढलेलं दिसेल. मी तुम्हाला इथलं व्होल्टेज कमी झालेलं दिसेल. जर अजून चेंज करायचं असेल मी फक्त हे 1 ओहम घेतो. पण बघूया काय होते ते. ओके, इथं 94 आता आहे आणि इथं
जो आहे तो 29 आहे. तिथला जो टोटल या ब्रांचमधला रिॲक्टन्स असणार आहे तो कमी झालेला, म्हणजे इथं काय आर आणि एक्सेल, त्यामुळे इकडला करंट वाढत गेला. जशी व्हॅल्यू कमी करत गेलो तसं करंट वाढत गेलं. करंट याच्यामधला वाढत जातो. आणि इकडं करंटला ऑपोजिशन जास्त, त्यामुळे इकडं करंट कमी फ्लो होणार, इकडं करंट जास्त फ्लो होणार, असं करंट वाढत गेला. आपण RLC पॅरलल सर्किट पाहिलेलं आहे.